Namaskar. A very good morning to everyone gathered here. Today is a special day, not just because we are starting a new academic year, but because our school family is growing. We are thrilled to welcome the fresh faces, the bright eyes, and the curious minds, our dear new students. आजचा दिवस अत्यंत खास आहे. एकीकडे आज आपण आपल्या शाळेच्या अंगणात नव्या उमलत्या कळ्यांचे स्वागत करणार आहोत आणि दुसरीकडे यशोशिखर गाठलेल्या आपल्याच विद्यार्थ्यांचा सत्कारही करणार आहोत. या उत्सवमय प्रसंगी उपस्थित असलेले ओंड शिक्षण मंडळ ओंडचे सन्माननीय अध्यक्ष श्री महेश थोरात भाऊ, सन्माननीय उपाध्यक्ष श्री विजयसिंह थोरात, ज्येष्ठ संचालक श्री सर्जेराव थोरात काका, सन्माननीय संचालक श्री सुरेश थोरात तात्या, सन्माननीय संचालक श्री प्रवीण थोरात, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यशाची भरारी घेतलेल्या कुमारी श्वेता महेश थोरात आणि कुमारी प्रियांका शामराव गायकवाड म्हणजे लग्नानंतरची सौ प्रियांका स्वप्नील शिंदे, त्याचप्रमाणे HSC व SSC परीक्षा 2025 मध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, शाळेच्या या विशाल आणि प्रेमळ परिवारात आजपासून सदस्य झालेले नवागत विद्यार्थी आणि हो अगोदरच आमच्या परिवाराचे सदस्य असलेले आमचे इयत्ता 6वी ते इयत्ता 10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, ओंडगावच्या परिसरातील सर्व उपस्थित मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, विद्यालय श्रीमुळीकर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे मी सौ मृणालिनी ढोळे शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. अशा या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी मी आमंत्रित करते सौ प्रतिभा थोरात मॅडम यांना. सर्वांना नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील आज पहिला दिवस आणि दरवर्षीप्रमाणेच आपण या दिवशी नवागतांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतो. आजही आपण नवागतांचे स्वागत तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश प्राप्त केलेले आपले माजी विद्यार्थी त्यांचा सत्कार समारंभ आणि SSC मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय महेश कुमार थोरात भाऊ यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. थोरात मॅडमच्या सूचनेला अनुमोदन देते श्री कांबळे. आता माझ्या सहकारी PS थोरात मॅडम यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. धन्यवाद सर. ज्ञानाची देवी सरस्वती यांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात करणे ही आपली परंपरा. मी विनंती करते व्यासपीठावरील मान्यवरांना कृपया सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. ज्ञान, कला आणि विद्येची अधिष्ठात्री देवी म्हणजेच देवी सरस्वती, तिच्या चरणी नम्र होऊन आपण ज्ञानार्जनाची, यशाची आणि सद्विचारांची प्रार्थना करू. ओंड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महेश थोरात भाऊ यांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन.
शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आणि आजचा दिवस ज्ञानार्जनाच्या आणि यशाच्या साक्षीने उजळून निघो. आपल्या विद्यार्थ्यांचे जीवन अधिक प्रकाशमान हो. माननीय संचालक प्रवीण थोरात यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. माननीय संचालक सुरेश तात्या यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. कोण शिक्षक मंडळाचे माजी सचिव आणि विद्यमान संचालक सत्यराव थोरात काका यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. विद्यालयाचे प्राचार्य आर.डी. जाधव सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. पर्यवेक्षक श्री मुळी सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. उपाध्यक्ष विजयसिंह थोरात यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. मान्यवरांना धन्यवाद. घरात अंकुरणाऱ्या विदांना प्रकाश देऊया नवा. घरात अंकुरणाऱ्या विदांना प्रकाश देऊया नवा. आशीर्वादाचं आत्मविश्वासी हवा. स्वागत करते मुलांना तुमचे. शाळेचा पहिला दिवस हा नवा. शाळेचा पहिला दिवस हा नवा. आज भारावली आहे ही वास्तू, कारण आज तिचा आत्मा परतला आहे. किलबिलाटाने तुमचा वर्गही गैरवरला आहे. तुमच्या येण्याने इथला कर न कर आनंद आहे. आनंदाचा ठेवा आणि सुट्टीचा मेवा खाऊन आज तुम्ही शाळेत परतला आहात. म्हणूनच तुमच्यासाठी हा स्वागत समारंभ. या समारंभ प्रसंगी स्वागतपत्रे सादर करतील कोकाटे सर व विद्यार्थी. धन्यवाद. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री रमेश जाधव सर यांना मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. आज आपल्या विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 यामध्ये
आपल्या विद्यालयात आपण नवागतांचं स्वागत हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विचारमंचावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महेश थोरात भाऊ, ओड शिक्षण मंडळ ओंडचे अध्यक्ष, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष माननीय श्री विजयसिंह थोरात, त्याचबरोबर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे संचालक माननीय श्री सर्जेराव थोरात काका, माजी सचिव ओंड शिक्षण मंडळ ओंड, तसेच ओंड शिक्षण मंडळ ओंडचे ज्येष्ठ संचालक सुरेश थोरात तात्या, त्याने ओंड शिक्षण मंडळ ओंडचे संचालक माननीय श्री प्रवीण थोरात यांचेही या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो। त्याचबरोबर गावातील काही मान्यवर तसेच MPSC मध्ये ज्यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलं ते सर्व आपले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं पहिल्यांदा ओंड शिक्षण मंडळ ओंड आणि पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंड यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो। आज नवागतांचं स्वागत आपण का करणार आहोत, तर त्याचं एकमेव कारण आहे की इयत्ता 5वीला आणि 6वी ते 10वी या वर्गामध्ये येणारे जे नवीन विद्यार्थी असतात, या नवीन विद्यार्थ्यांना शाळा नवीन असते, शाळेमध्ये असणारे विद्यार्थी नवीन असतात, शिक्षक नवीन असतात आणि या सर्वांच्या मध्ये शालेय परिसर, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, त्यांना कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दुःख किंवा खंत वाटू नये, या दृष्टिकोनातून एक आनंदमय वातावरण निर्माण करण्यासाठी हा आनंद उत्सव आपण साजरा करत आहोत आणि यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। यामध्ये जर पाहिलं तर आपण नवागतांचं स्वागत करणारच आहोत, त्याचबरोबर इयत्ता 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलं अशा विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करणार आहोत। चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या 10वीचा जो निकाल आहे हा निकाल 98% लागलेला आहे। 11वी 12वी जे कॉलेज आपल्याकडे आहे याच्यामध्ये 12वी सायन्सचा जो निकाल आहे तो 100% लागलेला आहे। म्हणजे आपण जर बारकाईनं जर पाहिलं तर शाळेची जी उज्ज्वल परंपरा आहे ते पूर्वीपासून आतापर्यंत कायम आहे। ओंड केंद्राचा जर आपण विचार केला तर ओंड केंद्रामध्ये सर्व विद्यार्थी आपल्या शाळेचे लागलेले आहेत, हे घोषणावं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। त्याचबरोबर या शाळेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी असतात, ज्यांनी रात्रभर परिश्रम कष्ट करून UPSC आणि MPSC ज्या स्पर्धा परीक्षा असतात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग, याच्यामध्ये जे विद्यार्थी परिश्रम करून चांगल्या पदावरती काम करतात यांचाही आपल्या विद्यालयामार्फत या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत, यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या सर्वांचं पुन्हा विद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रस्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री महेश थोरात भाऊ यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद। यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार होत आहे। सर्वप्रथम कृष्ण थोरात यांचा सत्कार ओंड शिक्षण मंडळ ओंडचे अध्यक्ष श्री महेश थोरात यांनी श्रीफळ देऊन करावा अशी मी त्यांना विनंती करते।
यांचा सत्कार ओण शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष माननीय श्री विजयसिंह थोरात यांनी करावा. शिंदे यांचा सत्कार सर्जीराव थोरात काका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री राजेंद्र रघुनाथ पाटील यांचा सत्कार श्री सुरेश थोरात तात्या यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. श्री गणेश मधुकर फसाले यांचा सत्कार श्री प्रवीण थोरात यांनी करावा. यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य जाधव सर यांनी करावा. सुरेश पांडुरंग कुलकर्णी यांचा सत्कार मुळी सरांनी करावा. श्री अमोल कांबळे यांचा सत्कार काकडे सर यांनी करावा. संगीता गायकवाड मॅडम यांचा सत्कार ढवळे मॅडम यांनी करावा. सौ सुवर्णा गणेश फसाले मॅडम यांचा सत्कार पी एस थोरात मॅडम यांनी करावा. यानंतर ओण शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री विजयसिंह थोरात यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मुळीक सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय संचालक श्री त्यांचा सत्कार श्री साळुंखेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. संस्थेचे सन्माननीय संचालक श्री सुरेश थोरात तात्या यांचा सत्कार श्री मोळ सर यांनी करावा. संस्थेचे सन्माननीय संचालक प्रवीण थोरात श्री फल्लेकर यांनी करावा अशी विनंती करते. धन्यवाद सर. आता या खास क्षणांची वेळ झाली आहे. आजचा हा दिवस खास आहे. आता क्षण आहे तो सर्वात अभिमानाचा, आपल्या शाळेच्या कुशीत घडलेल्या तेजस्वी ताऱ्यांचा गौरव करण्याचा. मेहनतीचे फळ गोड असते हे सिद्ध करणाऱ्या आपल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार. प्रथम मी आमंत्रित करते कुमारी श्वेता महेश थोरात हिला. मान्यवरांनी तिच्या सत्कारासाठी विचारमंचावर उपस्थित राहायचं आहे. इयत्ता 5वी मध्ये प्रवेश घेतलेल्या या शांत संयमी अभ्यासू मुलीने इयत्ता 10वी मध्ये 95.6% गुण मिळवून मुंडाळे केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवला. इयत्ता 12वी सायन्सला 94.6% गुण मिळवून संपूर्ण कराड तालुक्यात
त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून सिव्हिल इंजिनिअरची पदवी घेतली आणि 2023 मध्ये दिलेल्या MPSC परीक्षेतून सहाय्यक अभियंता म्हणून तिची निवड झाली। या यशाबद्दल तिचा सन्मान होत आहे। शाल, श्रीफळ व बुके देऊन मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी श्वेताचा सत्कार करावा। श्वेताच्या म्हणजे आपल्या विद्यालयाच्या मराठी स्वप्नाच्या शरद पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे। यानंतर मी आमंत्रित करते काहीशी अबोल पण ध्येयापासून न हटणारी अशी कुमारी प्रियंका शामराव गायकवाड म्हणजे आपल्या गावची लेक आणि शिराळा तालुक्यातील चिखली नाकोली गावची सुनबाई सौ प्रियांका स्वप्नील शिंदे ही सुद्धा इयत्ता 5वी पासून ते इयत्ता 12वी पर्यंतची आपली विद्यार्थिनी। नंतर कराडच्या SGM कॉलेजमधून BSc पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यांच्या पत्नी सौ पूनम गायकवाड माननीय दिवाणी न्यायाधीश मिरज या दादावहिनींच्या मार्गदर्शनाने तिने MPSCच्या स्पर्धा परीक्षेतून यश मिळवून मंत्रालय महसूल सहाय्यक हे पद मिळवले। या यशाबद्दल तिची वर्ग शिक्षिका म्हणून मलाही सार्थ अभिमान वाटतो। या दोघींचं यश हे एका दिवसाचं नसून वर्षाच्या मेहनतीचं फळ आहे। त्या मेहनतीला सलाम। तुम्हा दोघींनाही पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि बरं का विद्यार्थी मित्रांनो, अशाच यशोगाथा पुढील काळातही आपल्याला ऐकायला मिळो हीच अपेक्षा। धन्यवाद। यानंतर मार्च 2025 मध्ये संपन्न झालेल्या इयत्ता 12वीच्या सायन्स आर्ट्स कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे। या सर्व विद्यार्थ्यांवर 15 ऑगस्टला तर बक्षिसांचा वर्षावच होत असतो। प्रथम सायन्स फॅकल्टी कुमारी जगताप वैभवी उत्तम, कुमारी पवार वैष्णवी अरुण, सावंत कुणाल सचिन, कुमारी घारे अनुश्री हेमंत, देसाई ओंकार राजाराम या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। यानंतर कला शाखा काकडे श्रीधर कृष्ण या विद्यालयाचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश्वरराव भाऊ यांनी करावा अशी त्यांना विनंती करते। कुमारी साळवीकर निकिता रवींद्र, पोळ अमरजीत पाथुरा, राजे तेजस सुरेश, कुमारी थोरात रुचा निलेश। कला शाखेत 54% मार्क मिळवून ही विद्यार्थिनी विद्यालयात 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे। संस्थेचे संचालक सुरेश यांनी तिचा सत्कार केला आहे। धन्यवाद तात्या। यानंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होत आहे। प्रथम द्वितीय क्रमांक आलेला शिंदे पवन लक्ष्मण या विद्यार्थ्याचा सत्कार संस्थेचे संचालक सर्जेराव थोरात काका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। योगेश जगदीश, देवकुळे सुयोग चंद्रकांत। धन्यवाद। धन्यवाद डोळे मॅडम। हा सत्कार तुमच्या मेहनतीचा,
हा सत्कार तुमच्या जिद्दीचा, हा सत्कार तुमच्या हुशारीचा, हा सत्कार तुमच्या गुणवत्तेचा. मार्च 2025 मध्ये झालेल्या यशस्वी परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाच्या गुणवत्तेचा चढता आलेख ठेवणारे आमचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक श्री प्रवीण त्यामध्ये 97.80% गुण मिळवून उंडाळे केंद्रात प्रथम आणि विद्यालयामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी अनिशा कृष्ण थोरात हिचा सत्कार ओम शिक्षण मंडळचे अध्यक्ष माननीय श्री महेश थोरात भाऊ यांनी तिचा यथोचित असा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. समवेत तिचे पालकही उपस्थित आहेत. पालकांनी समवेत विद्यालयाचे प्राचार्य आणि जाधव सर, पर्यवेक्षक मुळीक सर या वर्गाचे वर्ग शिक्षक होते आणि आम्हाला छानचा अभिमान आहे. अशाच आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अशीच यशांची उत्तुंग शिखरे पार करावी. सर तुला शुभेच्छा. यानंतर विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी कुमारी जान्हवी सतीश थोरात याही विद्यार्थिनीचा सत्कार होत आहे. सतीश पवार याही विद्यार्थिनीचा सत्कार होत आहे. ओम शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री विजयसिंह थोरात यांच्या शुभ हस्ते या नांदगावच्या विद्यार्थिनीचा सत्कार समवेत व्यासपीठावरील सर्व मान्यवर यानंतर कुमारी सिद्धी शशिकांत पेटकर 91.80% गुण मिळवून विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक आलेली विद्यार्थिनी हिचा सत्कार ओम शिक्षण मंडळचे संचालक श्री सुरेश थोरात तात्या यांच्या हस्ते होत आहे. यानंतर कुमारी सानिका आनंदा माने 91.60% गुण मिळवून विद्यालयामध्ये चतुर्थ आलेली ही विद्यार्थिनी हिचा सत्कार ओम शिक्षण मंडळचे विद्यमान संचालक माननीय श्री सर्जना थोरात काका यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर कुमारी अनुष्का सुभाष थोरात हिचाही सत्कार होत आहे. अनुष्का काही कारणामुळे आलेली नाही, तिचंही हार्दिक अभिनंदन. यानंतर कुमारी सिद्धी प्रदीप शिंदे इथंही अभिनंदन. यानंतर धैर्यशील प्रभाकर सातपुते हाही विद्यार्थी आलेले नाही, त्याचंही विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. कुमारी शैलू अहमद पाटरपट्टे या विद्यार्थिनीचा सत्कार संचालक श्री प्रवीण थोरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कुमारी वैष्णवी तानाजी माळी 90.20% गुण मिळवलेले आहेत. हिचाही सत्कार सुनील कुमार वसंतराव शेवाळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
पूजा चंद्राम सुतार या विद्यार्थिनीचा सत्कार सौ संगीता गायकवाड मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुयश तुकारामवीर हा विद्यार्थी आलेला नाही, त्याचंही आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. Dear new students, this school is more than just a building. It is a place where ideas grow, friendships blossom, and dreams take shape. Here, your voice will be heard, your efforts will be celebrated, and your presence will always matter. Welcome to a place where learning is a fun and growing never stops. We are so happy to have you with us. Let's make this year amazing together. प्रथम इयत्ता 5वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांनी जागेवर उभं राहायचं आहे. मुलींनी त्यांच्या त्यांच्या ताई यांनी पेन आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करायचं. समोर होती का वय वय नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचा या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या विद्यालयाच्या जुन्या विद्यार्थिनींच्याकडून एक वही, पेन आणि चॉकलेट, वही, पेन आणि चॉकलेट द्यायचं आहे आणि समोर स्टेज करायचं. लक्ष द्या समोर. आणि पंडित मणिवल्लभ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जुन्या मुलांनी नवीन मुलांच्या हातात द्यायची वही, पेन आणि चॉकलेट. पुढे जाणार का हळू बसायचं ना जरा शेवट हळू हळू कसं खाली तुम्ही कसं खाली कसं आहे लेगा
शांत राहायचंय. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांच्या हातात वही पेन आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करायचंय. अशा प्रकारे कोण शिक्षण मंडळ पंडित गोविंद वल्लभ साहेबांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मिळालं की मागे हळूच हळू 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 हळू. चला आता 6वी ते 10वीच्या जुन्या विद्यार्थ्यांनी उभं राहायचं. आपापल्या समोर विद्यार्थी माहिती समोर उभं राहा. विद्यार्थिनीच्या हातामध्ये पेन आणि चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करायचंय. त्या आणि बाकी मुलांना टाळ्या वाजवा. 6वी ते 10वीमध्ये प्रवेश केलेल्या नवीन विद्यार्थिनीचं कोण शिक्षण मंडळ कोण आणि पंडित गोविंद वल्लभ साहेबांच्या वतीनं हार्दिक स्वागत. पटकन जागेवरती बसून घ्यायचं. मुलींनी पटकन जरा बसून घ्या जरा. त्यांचं स्वागत आमच्या विद्यालयाचे जुने विद्यार्थी करणार आहेत. नवीन विद्यार्थी 6वी ते 10वी नवीन मुलं. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वही पेन चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत करायचंय. चला द्या बाळा. अशा प्रकारे इयत्ता 5वी ते 10वी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं ओम शिक्षण मंडळ व विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत. विद्यार्थ्यांनी पटकन जागेवर बसून घ्यायचे आहे. विद्यार्थ्यांनी ताबडतोब जागेवर बसून घ्यायचे आहे. यानंतर सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेली कुमारी श्वेता महेश थोरात ती आम्हाला मनोगत व्यक्त करणार आहे. कुमारी श्वेता महेश थोरात हिनं आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मुलांनी ते सुद्धा अगदी शांतपणे ऐकावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपणही तिच्यासारखंच उंच शिखर गाठायचं आहे. बघा तिचं मार्गदर्शन अतिशय लक्षपूर्वक सर्वांनी ऐकायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माझे सर्व गुरुवर्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो,
मी पण तुमच्यासारखीच याच शाळेची विद्यार्थिनी होते, त्यामुळे स्टेज डेअरिंग असेल किंवा व्यासपीठावरती बोलणं असेल ती याच शाळेतून शिकलेली आहे. आणि सर्व शिक्षक नेहमीच मला एनकरेज करण्यासाठी आहे हे दिसूनच येते मला. माझं 5वी ते 10वीपर्यंतचं माध्यमिक शिक्षण या शाळेतून झालेलं आहे. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची होती हे आधीपासूनच ठरलेलं असल्यामुळे मी लगेचच डिग्री घेतल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट केलेली होती. त्यातूनच मग 2023मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमधून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून मी असिस्टंट इंजिनियर PWD म्हणजेच सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग या पदासाठी मी पात्र ठरलेले आहे. जसं म्हणतात की मूळ पाया स्ट्रॉंग असावा, ते बनवणाऱ्या या शाळेच्या आणि शिक्षकांचा या यशात खरोखर मोलाचा वाटा आहे, त्यामुळे मी त्यांची सदैव ऋणी राहील. तसेच यासोबतच माझे आजोबा, आई वडील, माझं कुटुंब, विशेषतः माझ्या आत्या आणि सर्व आत्तापर्यंत भेटलेले टीचर्स आणि कोणत्याही रूपात भेटलेले सर्व मेंटॉर्स यांचा सदैव मला स्ट्रॉंग सपोर्ट भेटलेला आहे. या शाळेत जिथून शिकले आणि ज्या शिक्षकांच्याकडून शिकले तिथे सत्कारासाठी येणे हे खरोखर खूप अभिमानास्पद वाटतंय मला. त्यामुळे शाळेने या घेतलेल्या सत्कारासाठी मी त्यांचे आभारी आहे. आणि मला इथं 2 शब्द बोलायची संधी दिली त्यासाठी धन्यवाद. आणि सर्व विद्यार्थ्यांनाही तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद श्वेता. आपट्याच्या पानाने दसरा, आंब्याच्या पानाने पाडवा साजरा करतात, तर आपले उभे आयुष्य रंगतदार करण्यासाठी पुस्तकाचीच पाने उपयोगी पडतात. पानपट्टीवरची नागवेलीची पाने आपली जीभ रंगवतात, तर पुस्तकाचीच पाने आपलं जगणं रंगतदार करतात. अशा या पाठ्यपुस्तकांचं वितरण होत आहे. देवराज राहुल पाटील, कुमारी नेत्रा सोपान खैरे आणि शुभ्रा किरण ठोके या 5वीच्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण होत आहे. याचा 5वीमध्ये प्रवेश घेतलेले हे नवीन विद्यार्थी आहेत. ही पुस्तके या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आज या 2 दिवसात पुस्तकांचं वाटप वितरण होणार आहे. विद्यार्थी जावा, अरे जावा ना. असू द्या, बरोबर आहे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण होत आहे. यानंतर 6वीचे विद्यार्थी केदार रतन कदम, राजवीर राणाजी पाटील, शर्वरी कपिल पवार, आरोही प्रवीण काशी या 6वीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. पटकन पुढे यायचे नाव घेतलेले विद्यार्थी. अजून 2 विद्यार्थ्यांनी 7वीच्या पुढे जायचंय.
सर्व शिक्षकांनी सुद्धा पुढे यायचे. सहावीचे 2 विद्यार्थी जाणार आहेत. मान्यवर त्यांच्या शुभांते येता 6वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण होत आहे. यानंतर 7वीचे विद्यार्थी समर्थ सूर्यवंशी, सोहम जाधव, श्रेया गिरी गोसावी, प्रेरणा वीर आणि अजून 2 7वीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. नवीन विद्यार्थी आले तरी चालतील. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री श्रीकांत नलवडे सर उपस्थित राहिले, त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतर 8वीचे आर्यन हिरवे, पृथ्वी माने, श्रेयस कांबळे, रावणी बांदेकर, अनेक थोरात, सुजल थोरात या विद्यार्थ्यांनी पुढे जायचंय. 8वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण होत आहे. त्याचप्रमाणे आत्ताच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि समाजकार्य प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय श्रीकृष्ण नलवडे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. त्यांचा सत्कार विद्यालयाचे प्राचार्य आणि जाधव यांनी सुखरूप करावा अशी मला विनंती आहे. यानंतर कार्यक्रमाची सांगता आभारानं होत आहे. जयश्री काकडे सर आजच्या कार्यक्रमाचे आभार मानतील. काकडे सर एकच मिनिट. विद्यार्थ्यांनी जरा शांत राहायचंय. आज या ठिकाणी पहिल्याच दिवशी सर्व नवागतांना पाठ्यपुस्तक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि उरलेल्याही सर्व 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आजच पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत. आणि यासाठी आपल्या विद्यालयाचे ग्रंथपाल युवराज पाटील सर यांनी अथक परिश्रमाने ही सेवा उपलब्ध केलेली आहे. त्याबद्दल विद्यालयाचे पर्यवेक्षक मुळीक सर यांच्या हस्ते युवराज पाटील सर यांना मुख्य या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी 2 मिनिटं शांत बसायचं. आभार या ठिकाणी होतं. शैक्षणिक वर्ष 25-26 या वर्षाचे नवीन विद्यार्थी यांचा स्वागत सत्कार कार्यक्रम, पाठ्यपुस्तक वितरण तसेच या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमुळे हे संपादन केलेलं आहे. असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता. हा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडला आणि या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नवं शिक्षण मंडळ अध्यक्ष माननीय महेश माधव ताळू, त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विजय थोरात, संचालक सर्जेराव काका, संचालक सुरेश थोरात तात्या, संचालक माननीय प्रवीण थोरात. आजच्या सत्कार मूर्ती माजी विद्यार्थिनी श्वेता थोरात,
प्रियंका गायकवाड यांचं प्रथमतः विद्यालयाच्या व सांस्कृतिक विभागाचे मी हार्दिक असं आभार मानतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी सुवर्णा फसाने, संगीता गायकवाड, श्री शामराव गायकवाड, डॉक्टर सयाजी शिंदे, राजेंद्र पाटील, गणेश फसाने, शेवाळे मनव, सुरेश कुलकर्णी मनव, अमोल कांबळे, पालक श्रीकृष्ण नलवडे, त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर, पर्यवेक्षक मुळीक सर, या ठिकाणी सुंदर असं ज्याने सूत्रसंचालन केलं अशा विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षिका सो डोळे मॅडम, सो थोरात मॅडम, ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं छायाचित्रण केलं, बाबू सर, जाधव सर, या विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, नवीन सर्व विद्यार्थी, या विद्यालयाचे विद्यार्थी, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो आणि हा आजचा स्वागताचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.